नागपूरमध्ये प्रेमविवाहाचा वाद आता थेट रक्तरंजित संघर्षांपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गर्भवती बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून तिच्याच भावांनी आणि नातेवाईकांनी बहिणीच्या पतीवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे। पत्नीला घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि नकार मिळताच तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गंभीर घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार तुषार आणि संबंधित तरुणी यांनी प्रेमविवाह केला होता। मात्र या विवाहाला तरुणीच्या कुटुंबियांचा विरोध होता। विवाहानंतरही कुटुंबामधील नाराजी कायम असल्याचे समोर आले आहे। याच रागातून आरोपी तुषारच्या घरी पोहोचले। त्यांनी तुषारवर पत्नीला घटस्फोट देण्याचा दबाव टाकला, मात्र तुषारनी याला स्पष्ट नकार दिलाय। त्यानंतर आरोपींनी संतापाच्या भरात तुषारवर हल्ला चढवला। या मारहाणीत तो जखमी झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। प्राथमिक चौकशीनंतर 4 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास लकडगंज पोलीस करत असून आरोपीच्या भूमिकेची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नातेवाईकामध्ये जे मुलीच्या कारणावरून वाद झालेला होता। ज्या बहिणीच्या नवऱ्यालाच तिच्या मेव्हण्यांनी मारहाण केलेली आहे। त्याच्या अनुषंगाने आपण 4 लोकांवरती गुन्हाही दाखल केलेला आहे, त्याची अटक पण केलेली आहे। महत्त्वाचं कारण ते आहे की त्या मुलीला ते माहेरी पाठवण्यात नाही किंवा ते मुस्लिम महिला असून हिंदू सोबत लग्न केलेलं आहे, या कारणावरून वाद झाला होता। प्रेमविवाहाच्या वादातून थेट प्राणघातक हल्ल्यापर्यंत पोहोचलेल्या या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे। 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत।